नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर घुगे या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। शेतकरी बांधवांनो, सध्या परिस्थितीमध्ये आपले सोयाबीन पीक 30 ते 35 दिवसात झाले आहे। अशा अवस्थेमध्ये आपल्याला सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी घेणे खूप गरजेचे आहे, कारण की सध्या आता सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे। तसे सध्या दमट वातावरण आहे। त्याचबरोबर आपले सोयाबीन पीक 45 ते 60 दिवसाचे असताना आपल्या सोयाबीन पिकाला फुलधारणा देखील होत असते। त्याचबरोबर सोयाबीनचे ज्या ठिकाणी अतिरिक्त वाढ होत असते त्याची वाढ थांबवणे सुद्धा आपल्याला गरजेचे आहे, कारण की जर सोयाबीनची अतिरिक्त वाढ झाली तर परिणामी आपल्या सोयाबीनचे फुटवे कमी निघतात, फुलधारणा कमी होते व परिणामी आपल्या उत्पादनामध्ये घट होत असते। त्यामुळे आपल्याला ही फवारणी घेणे खूप गरजेचे आहे। इत्यादी कारणामुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी घेणे खूप गरजेचे आहे। तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या शेतामध्ये सोयाबीन जास्त वाढ होत असेल किंवा चक्री मुंग्याचा अटॅक जास्त असेल किंवा ज्यांच्या शेतामध्ये चक्री मुंग्याचा अटॅक कमी व अळीचा अटॅक जास्त आहे, अशा वेळेस आपण कुठली फवारणी घेतली पाहिजे। सोयाबीन जर आपल्या सोयाबीनची वाढ होत नसेल तर सोयाबीनची वाढ होण्यासाठी आपण कुठला औषध वापरला, कुठली फवारणी घेतली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या YouTube चॅनलला नवीन असेल अशा शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनल सबस्क्राइब करायचं आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतामध्ये चक्री मुंगा या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल, म्हणजे जर चक्री मुंगाचा अटॅक झाला तर आपल्या सोयाबीन पिकाचे शेंडे आपल्याला सुकताना दिसतात। चक्री मुंगाचा अटॅक असेल तर आपल्याला अशा वेळेस आपल्याला सिजंटा कंपनीची आलिका 15 ते 20 ml प्रति पंप याप्रमाणे फवारणी करणे गरजेचे आहे। जर आपल्या शेतामध्ये चक्री मुंग्याचा अटॅक कमी असेल व अळीचा अटॅक असेल अशा वेळेस आपण आदामा कंपनीचे बॅराझाइड 40 ते 50 ml प्रति पंप याप्रमाणे घेऊ शकतो, किंवा आपण सिजंटा कंपनीचे इव्हिसंट 3 ग्राम प्रति पंप याचा देखील वापर करू शकतो। या व्यतिरिक्त आपण प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक 40 ml प्रति पंप, त्याचबरोबर इमामॅक्टिन बेंझोएट या कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा आपण फवारणी करू शकतो। किंवा शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतामध्ये चक्री मुंगा आणि अळी या दोन्हीचाही प्रादुर्भाव असेल तर आपण सिजंटा कंपनीची आलिका 15 ml प्रति पंप, त्याबरोबर इमामॅक्टिन बेंझोएट 10 ग्राम प्रति पंप याप्रमाणे देखील सुद्धा फवारणी करू शकता। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, सध्या ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे आपल्याला या फवारणीमध्ये एक बुरशीनाशक घेणे सुद्धा गरजेचे आहे। अशा वेळेस आपण आपल्या सोयाबीनमध्ये टोबॅकोनाझोल प्लस सल्फर असलेले कुठल्याही कंपनीचे बुरशीनाशक वापरू शकता। याचे प्रमाण आपल्याला 25 ते 30 ग्राम प्रति पंप याप्रमाणे घ्यायचे आहे, जसे की UPL कंपनीचे हारू, सुदर्शन कंपनीचे कॅप्शन प्लस या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे आपल्याला टोबॅकोनाझोल या घटकामुळे सोयाबीन पिकातील बुरशीचे नियंत्रण होणार आहे। या बुरशीनाशकामध्ये जे सल्फर हे सोयाबीन पिकामध्ये वजन वाढवण्यासाठी व तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी काम करत असते, त्यामुळे आपण या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। या व्यतिरिक्त आपण कार्बनडायझिम प्लस मानकोजेब असलेले कुठल्याही कंपनीचे बुरशीनाशक घेऊ शकता, जसे की UPL कंपनी साप किंवा कंपनीच्या सोपिया या देखील बुरशीनाशकाचा वापर करू शकता। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीनची अतिरिक्त वाढ होत असेल अशा शेतकरी बांधवांनी सोयाबीनची वाढ थांबवण्यासाठी आपल्याला सिजंटा कंपनीच्या कल्टरचा वापर करायचा आहे किंवा सुमोटोमो कंपनीच्या ताबुलीचा वापर करायचा आहे। यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कल्टर आणि ताबुलीचा वापर हा आपल्याला योग्य अवस्थेमध्ये जाणे खूप गरजेचे आहे, कारण ज्यावेळेस आपल्या सोयाबीन पिकाला 3 ते 4% फुलधारणा झाली आहे अशा अवस्थेमध्येच आपल्याला ताबुली आणि कल्टरचा वापर करायचा आहे। याचे प्रमाण आपल्याला 4 ते 5 ml प्रति पंप याप्रमाणे घ्यायचे आहे। जर शेतकरी बांधवांनो आपल्या शेतातील सोयाबीनची वाढ झाली नसेल व शेतकरी बांधवांनो आपल्या सोयाबीन पिकाची जास्त प्रमाणात वाढ झाली नसेल व आपल्या सोयाबीन पिकाची जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी आपण टाटा कंपनीच्या टाटा बार याचे वापर करू शकता। याचे प्रमाण आपल्याला 40 ml प्रति पंप याप्रमाणे घ्यायचे आहे। यानंतर शेतकरी बांधवांनो, आपल्या सोयाबीन पिकाची जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी आपल्याला विद्राव्य खताचा वापर करायचा आहे, आणि सोयाबीन पीक हे वाढीच्या अवस्थेत असताना त्याला जास्त प्रमाणात फॉस्फरसची गरज असते, त्यामुळे आपल्याला फवारणीमध्ये 12x या विद्राव्य खताचा 100 ग्राम प्रति पंप याप्रमाणे वापर करायचा आहे। आदर्शका कंपनीच्या 1365 या देखील विद्राव्य खताचा वापर करू शकतो। याचे रिझल्ट खूप जबरदस्त आहे। या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांना महापीड कंपनीच्या महाफ्लोराचा देखील वापर करू शकता। याचे प्रमाण आपल्याला 80 ग्राम प्रति पंप याप्रमाणे घ्यायचे आहे। तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे आपल्याला एक फवारणीमध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, एक टॉनिक व एक विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। जर आपल्या शेतामध्ये चक्री मुंगा, खोडमाशी त्याचबरोबर अळीचा प्रादुर्भाव असेल तर आपण अशा वेळेस आलिका प्लस इमामॅक्टिन बेंझोएट या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। बुरशीनाशकामध्ये आपण टोबॅकोनाझोल प्लस सल्फर असलेले कुठल्याही कंपनीचे बुरशीनाशक वापरू शकता, किंवा या व्यतिरिक्त साप किंवा सोपिया या बुरशीनाशकाचा वापर करू शकता। व आपल्या शेतामध्ये सोयाबीनची शाकीय वाढ जास्त करण्यासाठी तर जास्तीत जास्त फुटवा निघण्यासाठी आपण 12x या विद्राव्य खताचा वापर करू शकता, किंवा महापीड कंपनीच्या महाफ्लोरा या खताचा वापर करू शकता। त्याचबरोबर आपण टाटा कंपनीच्या टाटा बारचा देखील वापर करू शकता। या व्यतिरिक्त जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये जर चक्री मुंगाचा अटॅक नसेल तर आपण आलिका हे औषध स्किप करून त्याऐवजी बॅराझाइड, इव्हिसंट, किंवा जर आपल्या सोयाबीनची अतिरिक्त वाढ होत असेल तर आपण टाटा बार आणि विद्राव्य खताऐवजी आपण कल्टर किंवा ताबुल याचा वापर करू शकता। अशा प्रकारे शेतकरी बांधवांना आपल्या सोयाबीन पिकाची दुसरी फवारणी करायची आहे। आपला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। आपण जर चॅनल पहिल्यांदा झाले असेल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।